पण इंग्रजी गरजेची आहे। तुम्हाला उद्या व्यावसायिक अभ्यासक्रम करायचा असेल, एमबीबीएसला, इंजिनिअरिंगला, कुठेही जायचं असेल जगभरात इंग्रजीला पर्याय नाही, इंग्रजी आम्हाला शिकावीच लागणार आहे, तुमचा नाईलाज आहे। पण आम्ही ह्या इंग्रजीतनं एक चांगला डॉक्टर घडवू शकू, एक चांगला इंजिनियर घडवू शकू। पण माणूस जर आम्हाला घडवायचा असेल ना, तर आमची जी मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेने आमच्यावर बिंबवलेले जे संस्कार आणि आमची संस्कृती आहे तीच माणूस म्हणून चांगला घडवण्यासाठी गरजेची पडणार आहे। इंग्रजी व्यावसायिकदृष्ट्या कितीही यशस्वी भाषा असली तरी आम्ही त्या इंग्रजीच्या भरोश्यावर चांगला माणूस घडवू शकू याचा दावा करू शकणार नाही। पण आज ज्या मराठीसाठी आम्ही हे सगळे धडपड करतोय ती मराठी धोक्यात आहे आणि ती मराठी धोक्यात याच्यासाठी आहे कारण ज्यांच्या हातात बाबासाहेब इथे बसले आहेत, मला राजकारणाकडे जायचं नाही, माफ करा, पक्षीय मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्रातलं वर्चस्व मराठीचं संपावं आणि ते संपल्याशिवाय आमची मक्तेदारी या राज्यावर निर्माण होणार नाही या अशी काही गृहीतकं काही लोकांनी आखलेली आहेत आणि त्या लोकांना आमच्या राज्यातली मराठी सातत्याने खटकते आहे, तिचं अस्तित्व मुळासकट नष्ट करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे। वर्ग 1 पासून मराठी सोबतच हिंदी कंपल्सरी करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, माझी मातृभाषा हिंदी आहे, मी घरात हिंदी बोलतो, पण तरीही सांगतो की हा कुटील डाव आहे आणि तो अतिशय सुनियोजित पद्धतीनं खेळला गेलेला आहे। आम्ही जरी इथे संख्येनं 25 असलो तरी आम्हाला आमच्यापासून सुरुवात करावी लागणार आहे। आम्ही जर हा कुटील डाव उधळून लावला नाही, कारण आता फक्त सरकार 2 पावलं मागे गेलेलं आहे, त्यांनी त्या निर्णयापासून फारकत घेतलेली नाही आणि अशी 4 पावलं मागे जाण्याचा जुना इतिहास जो आहे कृषी कायद्यांपासूनचा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे। त्याच्यामुळे सरकार थांबलं आणि ते आता त्यांचा जो आक्रमकता होती ती निवळली असं समजण्यात अर्थ नाही। ते पुन्हा ताकदीनं प्रयत्न करतील आणि पहिल्या